हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही काल माझ्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमची हृदयातून खूप खूप आभारी आहे. तुमच्या कमेंट्समधून लाईक्समधून मला समजून येतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात. तर तुम्हाला माझे डेली रुटीनचे जे व्हिडिओ आहेत तर ते आवडतात. त्यासाठी मी तुमची आवड जपण्याचा प्रयत्न नेहमी करत राहीन. तर असो, बघा ही सकाळची वेळ आहे 7 वाजल्याची. आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी 1-2 वेळा हे स्कूल शेअर केलेलं होतं. तर सकाळी बघा उठल्यानंतर मी अशी झाडांची जेव्हा पाहणी करत असते, म्हणजे माझी सवय आहे रोजच की सकाळी उठलं की पहिली झाडं बघायची, त्याची जर पानं खराब झालेली असतील तर ती काढून टाकायची. आणि लगेचच मी काही पाणी वगैरे झाडांना सुरुवातीला देत नाही. कारण आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी पाणी देते. कारण ह्याच्यामध्ये शमीचं झाडसुद्धा आहे की काही अशी झाडं असतात ती तुळशीसारखी पवित्र असतात, त्यामुळे बिना आंघोळीचा त्याला हात लावायचा नसतो. मग फक्त लांबूनच अशी झाडं मी बघते आणि नंतर मग ज्या झाडांना आपण हात लावू शकतो पारुष्या अंगाने तर त्याची पानं वगैरे काढून साफ करते. पण बाकीच्या झाडांना मी हात लावत नाही. तर झाडांची इथे छान अशी ग्रोथ झालेली आहे बघा. मी तुमच्यासोबत शेअर करते. हे गुलाबाचं झाड आहे. बाकी सगळी त्याची पानगळती झाली आहे, पण नवीन नवीन त्याला पालवी फुटायला लागले. असो, आता इथं हे जे सकाळचं टाईम आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर माझी सगळी नित्यकर्म आहेत ती आटोपली, आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर बघा काल गुरुवार होता तर त्यासाठी मी उंबरठ्याला लेपन केलेलं होतं तर ते मी व्यवस्थित भरून घेत आहे. तर ही माझ्याकडे जी सुपली आहे तर त्यानेच मी उंबरठ्यावरचं सगळं लेपन रांगोळी भरून घेते. अशी झाडून खाली लावत नाही किंवा धुवूनसुद्धा लावत नाही. यामागे देखील कारण आहे आणि तेही मी तुम्हाला आता सांगते. इकडे बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की आपल्या भारतीय संस्कृती उंबरठ्याला खूप महत्त्व आहे. घराचा उंबरठा खूप पवित्र मानला जातो. उंबरठ्यावर केलेले लेपन, रांगोळी, काही शुभचिन्ह जे आपण काढतो तर ती केवळ सजावट नसते, तर घरातील सकारात्मक ऊर्जा आणि शुभतत्वाचे ते प्रतीक असतं. म्हणून उंबरठ्यावरचं जे लेपन आहे किंवा जी चिन्ह आहेत आपण रांगोळीने काढलेली ती कधीच धुवून काढू नका. तर ती व्यवस्थित कपड्याने हलक्या किंवा मग ते झाडू येतो छोटा त्याच्या साईने सुपलीत भरून घ्या आणि व्यवस्थित तो उंबरठा पुसून घ्या. पाण्याने धुतल्यास कधी कधी काय होतं, लेपन पूर्णपणे जे आहे तर ते पायाखाली त्याचं पाणी जातं किंवा ते इकडे तिकडे पसरतं. त्यामुळे त्याचा जो अर्थ आहे किंवा त्याचं जे सौंदर्य आहे ते दोन्ही कमी होतं. त्याऐवजी स्वच्छ कोरड्या कपड्याने तुम्ही हलका जर उंबरठा पुसला तर तो स्वच्छ राहतो आणि आपल्या जे लेपन केलेली हळद आहे ती देखील पायाखाली येत नाही. बघा, आपल्या पूर्वजांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला शिस्त लावले, आदर शिकवला. घराचा उंबरठा हा केवळ दाराचा भाग नसतो हा ताईंनो, तर तो घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या पावलांचे स्वागत करणारा आणि घरातील संस्काराचे प्रतीक असतो. म्हणून जेव्हा उंबरठ्यावर काही वेळा आपण लेपन करतो, रांगोळी काढतो, शुभचिन्ह काढत असतो, तेव्हा ते पाण्याने धुवून काढण्याऐवजी नीट कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ही सवय नेहमी ठेवावी. अशा छोट्या सवयी आपल्या परंपरेचा आदर राखतात आणि घरातील सकारात्मक वातावरण जे आहे त्यामुळे टिकवून ठेवतात. तर लक्षात ठेवा, परंपरा जपणे म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी करणे नव्हे, तर अशा छोट्या कृतीमधूनही आपण संस्कृतीचा आपल्या सन्मान राखत असतो. तर आता इथे माझं सगळं उंबरठा पूजन झालं, रांगोळी काढून घेतली, उंबरठ्याला फुलं अर्पण केली, धूप दीप ओवाळून घेतला. कारण बघा, मी नेहमी बोलते ना तुम्हाला, उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं स्थान असतं आणि त्यांची पूजा केल्याशिवाय तर माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. दिवसाची सुरुवात माझी उंबरठा पूजन, तुळशी पूजन आणि त्यानंतर मग घरातील विधिवत देवांची पूजा मी करते. कारण देवपूजेला मला फार वेळ लागतो, त्यामुळे मी अगोदर ही तुळशीची आणि उंबरठ्याची पूजा करून घेते. इकडे तुळशीला जल अर्पण केलं. आता तुळशीला जल अर्पण करताना वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र बोलले जातात, पण मी विष्णुदेवांचे नामस्मरण करून तुळशीला पाणी अर्पण करते. त्याच्यानंतर तुळशीला हळदी कुंकू लावलं, धूप ओवाळून घेतला आणि अशा प्रकारे माझं पूजन इकडे झालेलं आहे. तर मी तुळशीचं आणि उंबरठ्याचं
कसं पूजन केलं ते देखील तुम्हाला इथे थोडक्यात दाखवते. कारण बघा, आता तुम्ही मला म्हणाल की ताई तू रोज रोज हेच का दाखवते, उंबरठा पूजन, तुळशीचं पूजन, घरातील देवपूजा. तर बघा, मला ना कमेंट्स होत्या 1-2 की ताई आम्हाला तुझी सकाळचं मॉर्निंगचं रुटीन देवपूजेचं बघायला फार आवडतं. तुझं देवघर बघितलं की आमचं मन प्रसन्न होतं. त्यामुळे तू रोजच्या व्हिडिओमध्ये थोडं का होईना पण तुझी रोजची देवांची पूजा, उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा ही आमच्यासोबत शेअर करत जा. कारण बघा, काही आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, त्या वर्किंग वुमन देखील आहेत. त्यांना माझ्या एवढा तरी वेळ नसेल देवपूजेसाठी. त्यामुळे बघा, त्यांची मला कमेंट्स होती अशी की ताई देवघर दाखवत जा, मन प्रसन्न होतं. तर असो, माझ्या पूजेमुळे किंवा मी हे देवघर तुम्हाला शेअर केल्यामुळे जर कोणाला मनाला आनंद मिळत असेल, त्याचं मन प्रसन्न होत असेल, तर यापेक्षा माझ्यासाठी छान आणि मोठी काही गोष्ट नाही. कारण बघा ताईंनो, मी तुम्हाला नेहमी बोलते, जशी माझी फॅमिली आहे ना, तसेच तुम्ही माझे फॅमिली आहात. माझ्या फॅमिलीला मी जेवढं महत्त्व देते तेवढंच मी तुम्हाला देखील महत्त्व देते. त्यामुळे तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात त्याचा मी खूप आदर करते. असो, आता इथे माझी सगळी देवपूजा पूर्ण करून झालेली आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतली देवांना. आता मी इकडे फुलं नंतर अर्पण करते. तुम्ही म्हणाल ताई अशी का उलटी पूजा केली आज? तर अगोदर माझ्याकडे फुले अवेलेबल नव्हती. मग मी पूजा करून घेतली. मग आहोंनी मार्केटमध्ये जाऊन फुलं आणल्यानंतर मग मी ती देवांना अर्पण करून घेतली. तर अशा प्रकारे इथं सगळी देवपूजा झालेली आहे. आणि बघा, आज शुक्रवारचा दिवस आहे. तर रोज तर मला काही असं श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीला अशी विशेष अशी पूजा करायला भेटत नाही. तर मी शुक्रवारी जेव्हा मला जमेल त्यावेळेस पौर्णिमेला असं श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असते. आता कुंकू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरामध्ये देवघरात श्रीयंत्र असते तर तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास राहतो. लक्ष्मी माता नेहमी तिथे स्थायित्व तिचं टिकून राहतं. त्यामुळे बघा, या यंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायला जर वेळ मिळाला तर शुक्रवारी जरूर करा. कुंकुमार्चन करताना तुम्ही महालक्ष्मीचे जी नामावली आहे ती बोलू शकता किंवा मग तुम्ही श्रीसूक्त बोलू शकता किंवा मग आपला जो मंत्र आहे 99, आपण नवरात्रीमध्ये त्यांचा पूजा करताना बोलतो तो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे नमः, या मंत्राचं पठण करत सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक नाही, कुंकुमार्चन करू शकता. आता कुंकुमार्चन झालं, त्यांना धूपदीप ओवाळून घेतला. त्यानंतर आता संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर मग मी देवांना नैवेद्य अर्पण करत आहे. तर मी रोज साखरपाणी देवांना अशी ठेवत असते. तर आता बघा, आजची ही शुक्रवारची पूजा माझी पूर्ण झाली आणि ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या ज्या ताईंना माझ्या देवांचं दर्शन घ्यायचं असतं, माझी देवपूजा पाहायला आवडते, त्यांच्यासाठी तर नक्कीच मी रोज देवपूजा शेअर करत राहीन. असो बघा, मी तुमच्यासोबत देवपूजा शेअर केली. आता इकडे देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर पुढचं माझं जे काही कामाचं रुटीन आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी थोडक्यात आजचा व्हिडिओ असणार आहे आपला, पण माहिती मात्र म्हणजे मी तुमच्याबरोबर ज्या विषयावर आज बोलणार आहे तर ती खूप महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर नक्की ती तुम्ही फॉलो करा आणि त्यानुसार बघा, विचार करा आणि मी जे तुमच्यासोबत बोलणार आहे ते योग्य आहे का. तर बघा ताईंनो, आजकाल प्रत्येक पालकांची एकच तक्रार आहे, मुलं अभ्यास करत नाहीत. त्यामुळे पालकांच्या मनात चिंता, राग, निराशा ही निर्माण होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक समस्येचा मार्ग असतो. जी पण आपल्या आयुष्यामध्ये समस्या येते ती कधी ना कधी आपल्याला मार्ग दाखवतेच. योग्य समज ठेवा आणि थोडासा धीर धरा, संयम ठेवा, तर
तर मुलांमध्ये नक्की सकारात्मक बदल घडवता येतात. तर आता यामागची आपण काय कारणं आहेत ती पण समजून घेऊया. मुलं अभ्यास का करत नाहीत हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कधी-कधी अभ्यास कठीण वाटतो, कधी-कधी ते मोबाईल, टी व्हीचा त्यांना एवढा मोह चढतो की ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा कधी तर आत्मविश्वास देखील कमी होतो, तो ढासळतो मुलांवर. त्यामुळे लगेचच ओरडू नका, त्यांच्याशी शांततेने बोला, त्यांची अडचण ऐका. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला एक सांगेन अतिशय महत्त्वाचं, तुमच्या मुलांची इतरांसोबत तुलना करू नका. म्हणजे काय, पाहिलंस का शेजाऱ्याच्या मुलाला किती मार्क पडले, तू असाच आहे, शिकत नाही. तर याबद्दल तुम्ही अजिबात असे शब्द बोलू नका. मुलांचं मन दुखावलं जातं. प्रत्येक मुलांची अभ्यासाची क्षमता किंवा कोणतंही कार्य करण्याची क्षमता वेगळी असते. त्यांच्या गतीने त्यांना शिकू द्या. आणि बघा, त्यांच्या छोट्या छोट्या यशात कौतुक करायला शिका. मुलांनी थोडाही प्रयत्न केला तरी त्यांचं कौतुक करा. कौतुकाने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासात आवड निर्माण होते. बघा, फक्त पुस्तक उघडून बसायला तुम्ही मुलांना सांगू नका. खेळ, उदाहरणं, अर्थ गोष्टी यांचा वापर करून अभ्यास मजेदार बनवा. जेव्हा अभ्यास मजेदार वाटतो तेव्हा मुलं स्वतःहून ते शिकायला लागतात. आणि बघा, मुलांचा जो एक मेन भाग असतो तो म्हणजे पालकांचा आदर्श महत्त्वाचा. मुलं पालकांकडूनच जास्त शिकतात. तुम्ही वाचन करत असाल, नवीन गोष्टी शिकत असाल तर मुलांनाही त्याची प्रेरणा मिळते. ते आपल्या आईवडिलांकडेच बघतात आणि मोठी होत असतात. आईवडील कसे वागतात, काय करतात, कसं बोलतात, त्यानुसारच ते आपलं निरीक्षण करून आयुष्यामध्ये पुढे चालत राहतात. तर बघा, संयम ठेवा, प्रेम ठेवा. राग किंवा भीती जी असते ती दाखवून तुमच्या मुलांचा अभ्यास होणार नाही. हळुवारपणे त्यांना प्रेमाने समजावून सांगा, प्रोत्साहन द्या. बघा, आता इथे मी या विषयावर बोलतेच आहे तुमच्यासोबत, पण बोलत बोलत आता इकडे मी आज सुक्या बोंबीलचं कालवण देखील बनवणार आहे. तर ते देखील तुमच्याशी शेअर करते. आता तुम्ही म्हणाल मगाशी पूजापाठ वगैरे केले आणि आता नॉनव्हेजची रेसिपी दाखवते. तर बघा, मी मागच्या पण एका जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते, पूजापाठ हा मनापासून करण्याचा विषय आहे किंवा तुम्ही मनापासून किती एकाग्र मनाने देवाशी एकरूप होताय तो विषय आहे. आणि आहार हा वेगळा विषय आहे. त्यामुळे या दोघं जे आहेत त्यांचं जे समन्वय आहे तो साधू नका, तो वेगवेगळाच असतो. तर असो, प्रत्येकांचे विचार जो असतो तो वेगळाच असतो. तर आता बघा, इथे मी एक शेवटचा मुद्दा मगाच्या विषयावर तुमच्याशी बोलू इच्छिते की लक्षात ठेवा, मुलं ही रोपट्यासारखी असतात. त्यांना वेळ द्या, त्यांची काळजी घ्या, त्यांना योग्य दिशा तुम्ही दाखवा. ती नक्कीच बघा त्या रोपट्याचं छोटं मोठं वृक्ष बनेल. आज ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असतील, पण तुमच्या विश्वासामुळे आणि मार्गदर्शनामुळे ते नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल करतील. म्हणून टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही मुलांनाही टेन्शन देऊ नका. विश्वास ठेवा, प्रेम द्या आणि मुलांसोबत चालत राहा. यश नक्कीच मिळेल आणि तुमची मुलं आहेत ती तुमच्या इच्छेनुसार वागतील. ती तुमच्या इच्छेनुसार अभ्यास करून तुम्हाला जे वाटतं आहे की त्यांनी आयुष्यामध्ये ध्येय साध्य करावं, तर ते नक्कीच ते ध्येय साध्य करतील. असो, ज्या विषयावर मी आज तुमच्याशी बोलले त्याबद्दल ताईंनो थोडा विचार करा आणि तुमच्या याबद्दल काही कमेंट्स असतील तर त्या देखील माझ्याशी शेअर करा. कारण माझी देखील मुलं आहेत, मला देखील त्यांचा फायदा नक्कीच होईल. तर बघा, तुमच्याशी बोलत बोलत आता इकडे माझी जी भाजी आहे ती देखील करून झालेली आहे, म्हणजे त्याची फोडणी केलेली आहे. आता व्यवस्थित हे मसाले वगैरे भाजून झाले की मग आपल्याला हवं तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मग छान अशी बारीक गॅसवर ती शिजायला ठेवायची. तर बघा, आता मला आज ऋतूच्या क्लासमध्ये माझ्या मीटिंग होती, तर तिकडेही जायचं होतं. मी भात भाजी वगैरे करून ठेवली. म्हटलं भाकरी आल्यानंतर मी पटकन बनवेन आणि मग जेवायला घेऊ. तर तसंच झालं, यायला मला जवळजवळ 2 वाजले आणि त्यानंतर मग मी भाकरी बनवल्या आणि आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर अशा प्रकारे आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ होता. त्यामध्ये मी तुमच्यासोबत जे माझे विचार शेअर केले ते तुम्हाला कसे वाटले, पटले असतील, आवडले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा भेटू. बाय.